लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत दिलासाजनक आणि खुश खबर समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे थकलेला 3 महिन्यांचा 4,500 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली। राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक मदतीचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला आहे। या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये मदत दिली जाते। या योजनेचा थेट राजकीय फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला झाल्याचे चित्र दिसून आले आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे। लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी न झाल्याने अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत। काही पैसे जमा न झालेल्या महिलांनी थेट संबंधितांकडे जाऊन आपली नाराजी व्यक्त केली, तर काही महिला संताप व्यक्त करत असल्याचे दिसून आले। नाराज झालेल्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण करून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही। काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करताना सुद्धा दिसून आल्या। या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते। नियम व अटी डावलून सादर करण्यात आलेल्या अर्जाची सध्या पडताळणी सुरू आहे। अशा स्थितीत लाडक्या बहिणींसाठी दिलासाजनक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानुसार आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट 4,500 रुपये जमा होणार आहेत। काही महिलांना यापूर्वीच 2 महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत। ज्यांचे नोव्हेंबर, डिसेंबरचे हप्ते थकले होते त्यांना आता एकत्रित 4,500 रुपये मिळणार आहेत, तर ज्यांना आधीच 2 हप्ते मिळाले आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा एकच हप्ता दिला जाणार आहे। निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भविष्यात लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता 1,500 रुपयावरून 2,100 रुपये करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे। यासंबंधी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात स्पष्ट संकेत दिले आहेत। हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।